भाऊ, सध्या आपण पाहतोय की आपण उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर माघार घेत एक पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे तुम्ही या निवडणुकीमध्ये तात्पुरता पॉज घेतोय अशी प्रतिक्रिया दिली. परंतु पुन्हा आता तुम्ही सक्रिय झाला. यामध्ये मामा असतील, बागल गट असेल, तुमची युती झालेली आहे. काय प्रतिक्रिया असणार आहे? माझा इलेक्शन मध्ये पॉजच आहे. मी कुठं इलेक्शन मध्ये भाग घेतलेलाच नाहीये. फक्त लोकांना समजवण्यासाठी योग्य अयोग्य काय आहे आणि कुठलं चांगलं आहे आणि कुठलं वाईट आहे ह्याच्यासाठी आता ह्याच्यात आलोय, प्रक्रियेत आलोय. हे मी काय त्यावेळेस मुलाखतीत बोललो नव्हतो. आपण पाहतोय की ही युती झाल्यानंतर देखील संपूर्ण या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहिजे. कितपत यश मिळेल असं काय सांगतात? एक लक्षात घ्या, यशाचा दावा प्रत्येक जण करतो आणि यशाचा दावा मला वाटतं आमचे पुढचे प्रतिस्पर्धी सुद्धा करतायत, आम्ही करतोय. यश देणारी खरी जनता आहे आणि मला खात्री आहे की मी दिदी किंवा कैलासवासी नामदेवराव जगताप असतील, दिगंबर बागल असतील, ह्यांच्या नेतृत्वाचा आमच्या कामकाजाचा लोकांच्या मनातनं विश्वास कमी झालेला नाहीये. आमच्यावरती तेवढाच भरोसा, तेवढाच विश्वास, तेवढीच खात्री लोकांमध्ये आमच्याबद्दल असल्यामुळं मी हा 100% विजयाचा दावा ह्याच्यावरती करू शकतो. या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान करता? माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेच की चांगल्या कामाला योगदान द्या, चांगल्याच्या पाठीशी उभा राहा. एकत्र लढले तर मोठी ताकद निर्माण होईल, विजयापर्यंत विजय सोपा होईल अशा प्रकारे सांगितलं होतं. आणि त्यानंतर सुद्धा आमदार पाटील यांनी सांगितले की जागा वाटपांचा काय फॉर्म्युला तो योग्य प्रकारे नाही झाला. अशा प्रकारचं काही नेहमी तो माणूस शब्दाला पलटणाराच आहे. वास्तविक नारायण पाटलाला राजकारणात आणायला सुरुवातीला मीच आहे. काल आमदार करताना मीच त्याच्या पाठीशी आहे. मुळामध्ये काही आमच्यातला मिसगाईडपणा, काही चुकीच्या गोष्टी, मग बागल गट असेल, संजय मामाचा आलेला गट असेल किंवा आमच्या मध्ये थोडीशी विसंगती झाल्याचा फायदा त्याला मिळाला आणि मला त्याला साथ देणं क्रमप्राप्त झालं आणि मी थोडासा त्यात गेलो. आणि ह्याच्यासाठी मोहिते पाटील असतील, पवार साहेब असतील, त्यांनी मला सांगितलं की आणि ज्या काही घडामोडी त्या काळात घडल्यात, मी दुसऱ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला विस्तारित सांगेल तेवढा वेळ आता नाहीये. हो, आपण संजय मामा शिंदे विधानसभेला सांगितलं होतं 36 गावाचं पार्सल आपल्याला तिकडे पाठवायचं आहे. आता आपण म्हणजे या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. 36 गावाला नाही दिला, करमाळ्यात दिलाय. 36 गावाचं पार्सल आपल्याला तिकडे होय ना, मग मी 36 त्यासाठीच सांगतोय सिद्धार्थ की मी 36 गावाला पाठिंबा नाही दिला, कितच दिलाय. तर पुढचं 36 गावात ठरू की नंतर. प्रचाराच्या निमित्तानं आपण गावोगावी फिरताय, तर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? लोकांच्या प्रतिक्रिया आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती पाहिजे, कारण आमच्याकडे लोक प्रतिक्रिया देताना आमच्यासारखी देणार, कुणासारखी कुणाला देतात. तुम्ही पत्रकार किंवा तुम्ही ह्या गोष्टीचा तुम्हाला सांगतो फिरत असताना तुम्हीच आम्हाला सांगा की लोकांच्या प्रतिक्रिया काय. योग्य असेल तर आम्ही आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू, अयोग्य असेल तर त्यातही आम्ही आमच्या चुका दुरुस्त करू. आमदार असं म्हणले की मला एकटे पाळले मी सगळे एकत्र झाले. आमदार बालिशच आहे काय. आता गंमत अशी आहे, तुम्हाला सांगतो, हे सगळे एकत्र का झाले आणि तुला काय एकटा पाडला हे तुम्ही का त्याला विचारलं नाही? हे तुमचंही काम आहे ना, तू काय एकटा पडला? आली आम्ही होतो ना तेव्हाच निवडून आलं ना. आणि त्या एकट्याने तुम्हाला सांगतो जे ठरलं होतं, जे सगळा फॉर्म्युला सगळा सांगितला होता, त्याला त्यांनी मान्यता दिली नाही आणि तो हे म्हणतोय. आणि शेवट मी एकटा पडलो, दुखता पडलो, हे काय तुम्हाला सांगतो राजकारणातल्या ह्या गोष्टी नाहीयेत काय. मी त्याला असं सांगेल, एकटाच आलाय, एकटंच जायचंय, एकटंच पडायचंय, एकटंच निवडून यायचंय. गटाचा विचार केला तर करमाळा तालुक्यातील एक मोठा गट म्हणून या ठिकाणी जगताप गटाकडे पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने जगताप गटाच्या ह्या युतीला पाठिंबा दिल्याने
या निवडणुकीवर कशा प्रकारे परिणाम होईल किंवा कशा प्रकारे या ठिकाणी विजयाचा दावा करणार? हे बघा, तुम्ही आतापर्यंत इतिहास बघितला, जगताप गटाने जेवढ्यांनाही पाठिंबा दिला ते सगळेच विजय झाले. संजय मामा घ्या, नारायण पाटील घ्या, खासदारकी घ्या, आमदारकी घ्या. त्यात आता हे काय अपवाद नाही, ते सुद्धा होणार आहे. बस खर तर जगताप गटाने किंवा बागल गटाने जसं दिदी साहेबांनी स्वतःच्या भाषणात सांगितलं की प्रत्येक वेळेस आम्ही सर्वसामान्यांचा विचार केला, सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसा तुमचा सुद्धा विषय आहे. त्या अनुषंगाने खर तर जगताप गटाकडून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणताय जनतेतून आमचं नेतृत्व उद्या येईल, परंतु वस्तुस्थितीच आहे. संधी कधी मिळणार आहे किंवा जगताप गटातीलच कोणत्याही व्यक्तीला? नाही, एक तुम्ही लक्षात घ्या, हे आम्ही सगळे एकाच गटातले होतो पूर्वी. बुमरे सर असतील, दिगा मामा असतील, सगळे असतील. काय ते आपण म्हणतो ना की बाबा एका वृक्षाला अनेक फांद्या फुटतात, मुळं फुटतात. काय संधी ही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्तृत्वावरती 100% मिळणार, कामकाजावर मिळणार. आणि संधी देऊन मिळत नसती, ती प्राप्त करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. पाठिंबा तात्पुरता असेल का कायमचा असणार? काय आलं, सदरचा पाठिंबा हा या निवडणुकीपुरता असेल का परत भविष्य काळामध्ये सुद्धा दिसतो? आमच्यामध्ये ही गोष्ट असा तह झाला नाही की कायमचा का आता पुरताच. हा केव्हा प्रश्न उद्भवतो की ज्यावेळेस कमिटमेंट होतात की आता तुम्हाला हे द्यायचंय, नंतर तुम्ही मला हे द्या किंवा मला तो हे, अशा कमिटमेंट आमच्यात झालेल्या नाही, बिनशर्त झालेले आहेत. कदाचित मला वाटतं तुम्ही हे सांगताना तुम्ही शुभेच्छा द्या, तुम्ही सगळ्यांनी देव पाल्यात घाला आणि सांगा की असंच राहू द्या, म्हणजे विकास होईल. नक्कीच करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जर हे सर्व जर असंच राहत असेल तर आमच्याही शुभेच्छा आहेत. 100%. आणि त्या आनंदाने आम्ही स्वीकारू आणि त्याचं 100% तुम्हाला सांगतो पालन करू, तुमचं समाधान वाटायचं. भविष्यातल्या तालुक्याच्या वेगळ्या राजकारणाची नांदी समजायची. आता हे बघा, तर्क करायचं आपण ज्याली त्याली. प्रश्न आधीच विचारणार का तुम्ही?